यिर्मया अध्याय 28। नंतर असे झाले की त्याच वर्षी यहूदाचा राजा सिदकिया याच्या कारकिर्दीच्या आरंभी 4थ्या वर्षाच्या 5व्या महिन्यात गिबोनकर संदेष्टा हनन्या बिन अज्जूर ह्याने परमेश्वराच्या मंदिरात याजकांसमोर व सर्व लोकांसमोर मला असे सांगितले की, सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव असे म्हणतो, मी बाबेलच्या राजाचे जू मोडून टाकिले आहे। बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याने परमेश्वराच्या मंदिरातली जी पात्रे या स्थलातून घेऊन बाबेलास नेली, ती सर्व 2 वर्षांच्या आत मी या स्थळी परत आणीन। यहूदाचा राजा यकन्या बिन यहोयाकीम व बाबेलास पकडून नेलेले यहूदाचे सर्व लोक यास मी या ठिकाणी परत आणीन, असे परमेश्वर म्हणतो। कारण मी बाबेलाच्या राजाचे जू मोडून टाकीन। तेव्हा जे याजक व जे सर्व लोक परमेश्वराच्या मंदिरात उभे होते, त्यांच्या समक्ष यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्यास म्हणाला, आमेन, परमेश्वर असे करो। परमेश्वराच्या मंदिरातली पात्रे व बंदिवासातले सर्व लोक बाबेलाहून या स्थळी परत आणण्याविषयी जी वचने तू संदेश रूपाने सांगितली, त्याप्रमाणे परमेश्वर करो। मात्र जे वचन मी तुझ्या कानी व सर्व लोकांच्या कानी पाडितो ते ऐक। माझ्या व तुझ्यापूर्वी जे संदेष्टे प्राचीन काळापासून होऊन गेले, त्यांनी अनेक देश व मोठी राज्ये यावर लढाई, अरिष्ट व मरी ही येतील, असा त्याविरुद्ध संदेश दिला। कोणी संदेष्टा शांतीचा संदेश देतो तेव्हा त्या संदेष्ट्याचे वचन प्रत्ययास आले म्हणजे समजावे की खरोखर परमेश्वराने त्यास पाठविले आहे। तेव्हा हनन्या संदेष्ट्याने यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवर असलेले जोखड काढून मोडिले आणि तो सर्व लोकांसमक्ष म्हणाला, परमेश्वर म्हणतो, याचप्रमाणे बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याचे जू मी पुऱ्या 2 वर्षांच्या आत सर्व राष्ट्रांच्या मानेवरून उतरून मोडून टाकीन। मग यिर्मया संदेष्टा आपल्या वाटेने गेला। यिर्मया संदेष्ट्याच्या मानेवरून जोखड काढून हनन्या संदेष्ट्याने मोडिल्यावर यिर्मयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले ते असे, जा, हनन्याला सांग की परमेश्वर म्हणतो, तू लाकडी जोखडे मोडून टाकिली, पण त्यांच्या ऐवजी लोखंडी जोखडे मी करेन। कारण सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा देव म्हणतो, या सर्व राष्ट्रांनी बाबेलचा राजा नबुखदनेस्सर याची सेवा करावी म्हणून मी त्यांच्या मानेवर लोखंडी जू ठेविले आहे। त्यास त्याची सेवा करावी लागेल। मी त्यास वनातले पशुही दिले आहेत। मग यिर्मया संदेष्टा हनन्या संदेष्ट्याला म्हणाला, हनन्या, आता हे ऐक, परमेश्वराने तुला पाठविले नाही। तू या लोकास लबाडीवर भरवसा ठेवावयास लाविले। ह्याकरिता परमेश्वर असे म्हणतो,
मी तुला भूपृष्ठावरून काढून टाकीन. तू परमेश्वराविरुद्ध फितुरीचे भाषण केले, म्हणून या वर्षी तू खरोखर मरशील. त्याप्रमाणे त्याच वर्षी 7व्या महिन्यात हनन्या संदेष्टा मेला.